मंडळी नमस्कार. अमर भोसले ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये मी अमर भोसले आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करेन. आजचा जो आपला विषय आहे ना तो अतिशय म्हणजे वेगळा असा विषय आहे, कारण आपण असं कधी पाहिलंच नाही अशा स्वरूपाचा तो विषय आहे. झालेलं आहे असं की आपण आता जर आपल्याला यासाठी नेदरलँड या ठिकाणी जावं लागणार आहे, कारण नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांच्या संदर्भातला हा विषय आहे. मंडळी होतं काय की साधारणतः ऑफिस सुटतं, मग ऑफिस सुटल्यानंतर वेगवेगळ्या वाहनांनी लोक घरी जातात आणि ह्या ठिकाणी नेदरलँडमध्ये ते जे पंतप्रधान आहेत मार्क रुटे, हे डच आहेत आणि त्यांनी 14 वर्ष जवळजवळ नेदरलँडचं पंतप्रधान पद भूषवलेलं आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी ते भूषवलेलं आहे. कारण 2010 पासून ते 2024 इतका प्रदीर्घ कालावधीसाठी ते पंतप्रधान होते. ते सर्वसमावेशक नेतृत्व असल्यामुळे ते इतके दिवस अतिशय चांगल्या प्रकारे राज्यही करू शकलेले आहेत. अर्थात ज्या दिवशी त्यांनी पंतप्रधान पद सोडलं म्हणजे याच महिन्यात, तर त्या दिवशी ते बाहेर आले आणि साधारणतः कसं असतं चित्र की गाडीतून जातील, हे करतील, त्यांना निरोप अनेक जण देतील. त्यापैकी निरोप वगैरे दिला, त्यांच्या सहकाऱ्यांनी वगैरे निरोप दिला, त्यांनी नवीन पंतप्रधानांकडे कार्यभार सुद्धा सोपवला. तर पण ते बाहेर आले, त्यांनी आपल्या वाहनाला चावी लावली. अर्थात ते वाहन कोणतं होतं त्याच्यावरून तो चर्चेचा विषय झालेला आहे, कारण ते वाहन होतं ते सायकल. त्यांनी आपल्या सायकलचं लॉक उघडलं आणि ते सायकलवरून मार्गस्थ झाले आणि त्यांच्या मागे मग कॅमेरामन आणि ही सगळे लोक फोटो काढण्यासाठी वगैरे, म्हणजे इतकं साधं नेतृत्व त्या ठिकाणी त्यांचं ते पाहायला मिळालं. अर्थात ते ज्यावेळी कार्य करीत होते त्यावेळेस सुद्धा त्याची अनेकदा सगळ्यांनाच प्रचिती आलेली होती. पण पंतप्रधान पद सोडून जाणारा माणूस सायकलवरून घरी जातो, हे जरा म्हणजे आपल्याला याची सवय नाहीये आणि आपल्याकडे भारतामध्ये तर असं कधी होतच नाही, म्हणजे आतापर्यंत तरी कधी काही झालेलंच नाही. त्यामुळे आपल्यासाठी आणि जगभरासाठी, जगभरातल्या लोकांसाठी हा एक निश्चित वेगळा कौतुकाचा आणि औत्सुक्याचा असा एक विषय होता की हे असं कसं काय, असं कसं होऊ शकते. पंतप्रधान सायकलवर त्याच्या घरी जातो, पंतप्रधान सोडून, पंतप्रधान पद सोडून. तर त्यामुळे चर्चा तर होणारच आणि त्याप्रमाणे ती झाली सुद्धा. आणि त्या मार्क रुटे ही व्यक्ती व्हायरल झाले ते आणि सर्वांना माहीत झाले. अर्थात त्यांच्या कार्यशैलीमुळे, कार्यामुळे अनेकांना ते माहीत होते. पण हे एक वेगळा अंदाज त्यांचा लोकांनी बघितला आणि तो लोकांना आवडला. आणि मोठ्या पदावरची माणसं जेव्हा साधेपणाने राहतात तेव्हा ते निश्चित लोकांना आवडतं सुद्धा. तर त्यामुळे हे सुद्धा लोकांना आवडले. त्यांच्यावर त्यांच्या कारकिर्दीमध्ये कधी भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाहीत किंवा कोणत्या घोटाळा त्यांनी केला नाही. त्यामुळे त्यांना टेफ्लॉन मार्क असं सुद्धा म्हटलं जातं. ते सगळ्या ह्याच्यातून सही सलामत आणि अर्थात काहीच घोटाळा नसल्यामुळे ते कुठे अडकण्याचा तसाही काही प्रश्न नव्हता. त्यामुळे इतकं उत्तम असं नेतृत्व देशाचं करून ते पंतप्रधान पद सोडून छानपैकी सायकलवर घराकडे रवाना झाले. अर्थात ही कथा इथे थांबत नाही. त्याचा तो जो काही व्हिडिओ आहे तो सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. पण तेच त्यांनी जे पंतप्रधान पद सोडलं त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी ते एका हायस्कूलमध्ये जाऊन सामाजिक शास्त्र हा विषय सुद्धा शिकवायला लागले. म्हणजे धक्क्यावर धक्के म्हणतात ना, तसं एक पंतप्रधान पदावरची व्यक्ती पंतप्रधान पद सोडते काय, सायकलने घरी जाते काय, दुसऱ्या दिवशी ती सामाजिक शास्त्र हा विषय एका हायस्कूलमध्ये जाऊन शिकवायला चालू करते काय, हे सगळं थोडंसं आश्चर्य वाटण्यासारखंच आहे, पण ते सत्यामध्ये घडलेलं आहे. त्यामुळे मला हे आपणासोबत या संदर्भात बोलावं असं वाटलं. अर्थात ही जे चतुरस्त्र व्यक्तिमत्व आहे मार्क रुटे, त्यांनी पुस्तकं सुद्धा लिहिलेली आहेत. त्यांचं द नेदरलँड हे पुस्तक सुद्धा प्रसिद्ध आहे. सिंगापूर हे पुस्तक सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे. आपलं जग, ज्याच्यामध्ये विविध संस्कृती आहेत, हे पुस्तक सुद्धा त्यांचं गाजलेलं आहे. एक लेखक, एक प्रशासक, एक साधा माणूस पण उच्च विचारसरणी असलेला व्यक्ती, असं एक त्यांचं रूप जगाने पाहिलं. आपण ही तो व्हिडिओ पाहूया आणि तुम्हाला सुद्धा ते पाहून छान वाटेल याची मला खात्री आहे. आणि पाहूया मग तो व्हिडिओ आपण मंडळी. Veel succes. Hoi hoi. Ziens allemaal. Hoi hoi.
म्हणजे पाहिलात व्हिडिओ कसा वाटला? मार्क रुटे उर्फ टेफ्लॉन मार्क यांचा हा व्हिडिओ. खरंच म्हणजे माणसं किती साधी राहतात हे आपण अगदी समोर बघितलं. अर्थात पंतप्रधान पद जरी त्यांच्याकडे आता नसलं नेदरलँडचं, तरी सुद्धा नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन, नाटो ही जागतिक संस्था आपणास माहीत आहे. त्याच्या सरचिटणीसपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे आणि येणाऱ्या 1 ऑक्टोबरला ते तो पदभार सुद्धा स्वीकारणार आहेत आणि त्यामुळे त्यांना जागतिक स्तरावर जाऊन काम करण्याची संधी मिळणार आहे. नेदरलँडमध्ये त्यांनी 14 वर्ष ते केलेलं आहे. आता जागतिक स्तरावर त्यांना हे जे काही काम करायला संधी मिळते आहे, त्यासाठी सुद्धा त्यांना आपण शुभेच्छा देऊया. आणि ही जी माणसं आहेत, जी म्हणजे सातत्याने चांगलं काम करत असतात, ती कुठल्याही पदावर गेली तरी सुद्धा ती काम चांगलंच करतात. त्यामुळे मार्क रुटे हे नाटोमध्ये सुद्धा उत्तम काम करतील याच्याबद्दल खात्री बाळगायला मला वाटतं काही हरकत नाही. पाहूया, ते तर आपण पाहणार. 1 ऑक्टोबरला ते ज्यावेळी तिथे रुजू होतील, त्यानंतर त्यांच्या संदर्भातल्या ज्या काही जागतिक पातळीवरच्या बातम्या असतील त्या आपणापर्यंत येतच राहतील. त्यामुळे आपल्यालाही त्याचा औत्सुक्य राहील. आपणास कसा वाटला हा व्हिडिओ आणि आपणास मार्क रुटे या व्यक्तीविषयी काय वाटलं? या संदर्भातल्या प्रतिक्रियाही आपण देऊ शकता. आपण व्हिडिओ पाहत आहात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आज इथेच थांबतो. पुन्हा भेटूया लवकरच एका नवीन विषयासहित. धन्यवाद.